नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी परीक्षा नुकतीच जाहीर झालेली आहे आणि 21 जून रोजी या ठिकाणी टी-ई-टीचा पेपर होणार आहे. तर या पेपरसाठी ज्या विद्यार्थ्यांनी माझं ई-बुक घेतलेलं आहे, त्यांचे मला कॉल मेसेजेस यायला लागलेले आहेत, की "सर, आमचं जे मानसशास्त्र आहे, ते मानसशास्त्र आणि त्याचबरोबर मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही गाईडन्स करा आणि त्याचे सुद्धा प्रश्न घ्या." तर त्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी मानसशास्त्राचा प्रश्नसंच आहे तो सुरू केलेला आहे. आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये आपल्याला 20 प्रश्न बघायचे आहेत. 21 जूनपर्यंत मित्रांनो मानसशास्त्राचे दररोज आपल्याला 20 प्रश्न बघायचे आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यातले भरपूर प्रश्न बघायला मिळणार आहेत. त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. दुसरी गोष्ट की मानसशास्त्र हा विषय थोडासा किचकट असल्यामुळं आपण एका प्रश्नाचे 4 पर्याय न घेता म्हणजे जर 4 पर्याय घेतले तर व्हिडिओ मोठा होईल आणि मानसशास्त्र किचकट असल्यामुळे थोडंसं बोरिंग वाटेल म्हणून आपण काय केलेलं आहे, केवळ एकच पर्याय दिलेला आहे आणि त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, मानसशास्त्र म्हणजे आत्मतत्वासंबंधीचे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? तर पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते आहे बघा अरिस्टॉटल. मानसशास्त्र म्हणजे आत्मतत्वासंबंधीचे शास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटलने केलेली आहे. त्यानंतर हा जो दुसरा प्रश्न आहे, की आतापर्यंत याच्यावरती भरपूर वेळेला प्रश्न आलेला आहे. तर डी ॲनिमा हा मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? आता इथं कोणी लिहिला असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पण जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, की मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणता? तर त्याचं उत्तर काय आहे? डी ॲनिमा. लक्षात ठेवा अशा पद्धतीने प्रश्न तयार होतात. तुम्हाला प्रश्न स्वतः क्रिएट करायचे आहेत आणि एका नोटबुकमध्ये हे प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्हाला मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ विचारला तर त्याचं नाव सांगता यायला पाहिजे डी ॲनिमा आणि खालीलपैकी कोणी लिहिला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्याचं जे उत्तर आहे, ते उत्तर आहे बघा अरिस्टॉटल. म्हणजे डी ॲनिमा हा ग्रंथ जो आहे, तो मानसशास्त्रातला पहिला ग्रंथ आहे आणि तो कोणी लिहिलेला आहे? तर अरिस्टॉटल यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लिप्झिग या विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली? आता कोणत्या वर्षी ही पहिली प्रयोगशाळा सुरू केली अशा पद्धतीचा इथं प्रश्न आहे. परंतु तुम्ही अभ्यास करत असताना काय करायचं बघा, इथे प्रश्न कसे फ्रेम होतात. पहिल्या भागामध्ये मित्रांनो आपण या संबंधीची चर्चा करू. म्हणजे येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला याचा सराव होऊन जाईल. तर इथं बघा प्रश्न तयार कसे होतात, की विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर त्याचं उत्तर काय येईल? जर्मनीमधील लिप्झिग विद्यापीठ किंवा कोणत्या देशात केली तर जर्मनी. त्यानंतर त्या विद्यापीठाचं नाव जर तुम्हाला विचारलं तर ते सांगता यायला पाहिजे, की लिप्झिग. काही ठिकाणी लाइप्झिग असं सुद्धा त्याचा उच्चार आहे. तर तो सुद्धा तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. म्हणजे बघा विल्यम वुंट यांनी मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा जर्मनमध्ये सुरू केली. त्याचं नाव काय? तर लिप्झिग विद्यापीठ. हे लक्षात ठेवा. आणि मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनमध्ये कोणी स्थापन केली? तर त्याचं नाव आहे काय त्या शास्त्रज्ञाचं? विल्यम वुंट. तर अशा पद्धतीने हे प्रश्न क्रिएट होतात आणि अशाच प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे. असेच प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. त्यामधले भरपूर प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेले दिसतील. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो बघा, ते आहे 1879. म्हणजे 1879 मध्ये ही जी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा आहे, ती जर्मनीमध्ये लिप्झिग या विद्यापीठामध्ये सुरू केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? तर 4चं उत्तर आहे विल्यम वुंट. मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र अशी व्याख्या विल्यम वुंट यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. सन 1900 मध्ये सर्वप्रथम अबोध मन किंवा अबोध अवस्थेची संकल्पना कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे सिगमंड फ्राईड. अबोध अवस्थेची संकल्पना कोणी मांडलेली आहे? सिगमंड फ्राईड यांनी मांडलेली आहे. आणि कोणत्या सालामध्ये? तर 1900 हे साल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. मानवाच्या बोधात्मक जाणिवेला समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा खालीलपैकी कोणी दिली आहे? तर कोणी दिलेली आहे? सिगमंड फ्राईड यांनीच या ठिकाणी मानवाच्या बोधात्मक जाणिवेला समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाची उपमा दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध मनात दडलेल्या अतृप्त इच्छा, प्रेरणा, वासना असतात आणि या अबोध प्रेरणेचे प्रतिबिंब मानवी व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनामध्ये आढळते. हे कोणत्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले? तर याचं उत्तर आहे सिगमंड फ्राईड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा.
मानसशास्त्राने सुरुवातीस आपला आत्मा गमावला, नंतर मन गमावले, नंतर जाणीव गमावली आणि शेवटी अबोध अवस्थाही गमावली असे प्रतिपादन कोणत्या शास्त्रज्ञाने केले? बघा, मानसशास्त्राने सुरुवातीस आपला आत्मा गमावला, नंतर मन गमावले, असं पाहिजे इथं, मन गमावले, नंतर जाणीव गमावली आणि शेवटी अबोध अवस्थाही गमावली असे प्रतिपादन कोणत्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे? तर ते आहे विल्यम जेम्स. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, अबोध अवस्थेचे अस्तित्व नाकारणारा वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन कोणत्या देशाचा शास्त्रज्ञ आहे? बघा, अबोध अवस्थेचे अस्तित्व नाकारणारा वर्तनवादी मानसशास्त्र. आता वर्तनवादी मानसशास्त्र तुम्हाला विचारले जातात की खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ वर्तनवादी आहे? तर तुम्हाला जॉन बी वॅटसन हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तर हा कोणत्या देशाचा आहे? तर अमेरिका या देशाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, वर्तनवादी मानसशास्त्राचा पाया खालीलपैकी कोणी रचला? तर याचं उत्तर आहे जॉन बी वॉटसन. आता काही ठिकाणी वॉटसन आहे, काही ठिकाणी वॅटसन आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? अनेक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि वारंवार हा प्रश्न विचारण्यात येतो. तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर ती जॉन बी वॉटसन यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, वर्तन म्हणजे उद्दीपक प्रतिक्रिया यंत्रणा होय असे मत खालीलपैकी कोणी मांडले? वर्तन म्हणजे उद्दीपक प्रतिक्रिया यंत्रणा होय असे मत खालीलपैकी कोणी मांडले? तर याचं योग्य उत्तर आहे जॉन बी वॉटसन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, वर्तन म्हणजे उद्दीपकाला जीवाने किंवा प्राण्याने दिलेली प्रतिक्रिया होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? वर्तन म्हणजे उद्दीपकाला जीवाने किंवा प्राण्यांनी दिलेली प्रतिक्रिया होय अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे वुडवर्थ यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट फेल्डमन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, वर्तन ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? वर्तन ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे जॉन बी वॉटसन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी योग्य क्रम ओळखा. तुम्हाला अशा पद्धतीने एक सेंटेन्स दिले जातं आणि त्यामध्ये तुम्हाला क्रम ओळखायचा असतो. तर त्याचं उत्तर काय आहे बघा आता, वर्तन बरोबर उद्दीपक सजीव प्रतिक्रिया. आता हे तुम्हाला बदलून सुद्धा देऊ शकतात, म्हणजे उद्दीपक शेवटला ठेवू शकतात, पहिल्यांदा प्रतिक्रिया ठेवू शकतात किंवा प्रतिक्रिया दुसऱ्या क्रमांकावरती ठेवू शकतात. तर वर्तन बरोबर काय आहे? उद्दीपक सजीव प्रतिक्रिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्हिएन्ना, हे व्हिएन्ना पाहिजे लक्षात ठेवा, व्हिएन्ना या ठिकाणी मनोचिकित्सक म्हणून काम केले केले आहे. आता व्हिएन्ना हा देश आहे, तर ते व्हिएन्ना लावलं लक्षात ठेवा, थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्हिएन्ना या ठिकाणी मनोचिकित्सक म्हणून काम केले? तर त्याचं उत्तर आहे सिगमंड फ्राईड. त्यानंतर बघा, अबोध मनातील अतृप्त वासनांचा अभ्यास करण्यासाठी मनोविश्लेषण तंत्र खालीलपैकी कोणी शोधून काढले? तर याचं उत्तर आहे सिगमंड फ्राईड. प्रश्न क्रमांक 19, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही मला डझनभर निकोप निरोगी गुटगुटीत बालके द्या. मी माझ्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने त्यांचे संगोपन पालन पोषण करून परिस्थितीच्या प्रभावामुळे आपणास पाहिजे त्या प्रकारच्या विशेष व्यक्ती, डॉक्टर, वकील, कलाकार, व्यापारी, उद्योगपती तसेच भिकारी किंवा चोर यापैकी कोणीही बनवू शकतो असे प्रतिपादन खालीलपैकी कोणी केले? तर याचं उत्तर आहे जॉन बी वॉटसन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि तुमच्या कमेंट म्हणजे आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सुधारणा करूया किंवा तशा पद्धतीचे प्रश्न आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. तर 20वा प्रश्न आहे, वातावरणाशी किंवा परिवेशाशी समायोजन करण्याचा कोणताही प्रयत्न करणे म्हणजे डॉट डॉट होय. वातावरणाशी किंवा परिवेशाशी समायोजन करण्याचा कोणताही प्रयत्न करणे म्हणजे डॉट डॉट होय. तर याचं उत्तर आहे वर्तन. वातावरणाशी किंवा परिवेशाशी समायोजन करण्याचा कोणताही प्रयत्न करणे म्हणजे वर्तन होय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचे हे 20 प्रश्न बघितलेले आहे. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला 20 प्रश्न बघायचे आहेत. 21 जून पर्यंत
आपली ही प्रश्न सिरीज सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. धन्यवाद.